शहजाद मोहम्मदचा फेस रेकग्नायझेशनचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे। सैफच्या प्रकरणामधील आरोपी शहजादचा सीसीटीव्ही मधला चेहरा यावरती अनेकांनी खरतर प्रश्न विचारले होते, प्रश्न उपस्थित केले होते। आरोपीच्या वकिलांनी सुद्धा यावरती प्रश्न उपस्थित केले होते आणि सीसीटीव्ही मधला आरोपी हा शहजाद नव्हता असा दावा केला होता। मात्र हा जो महत्त्वाचा अहवाल आहे तो आता समोर आलेला आहे। फेस रेकग्नायझेशन असा हा जो अहवाल आहे तो आता पॉझिटिव्ह आलाय, त्यामुळे हाच तो आरोपी आहे असं समजलं जात आहे। सूरज सावंत आपल्याला अपडेट्स देतात। सूरज, यामिनी, नक्कीच अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असेल। सैफ अली खान प्रकरणातील आरोपी आणि सीसीटीव्ही दिसणारा जो आरोपी आहे यामध्ये अनेक अंतर असल्याचा दावा हा केला जात होता। त्याचबरोबर आरोपीच्या वकिलांनी देखील सीसीटीव्हीतील व्यक्ती हा मूळ आरोपी नसल्याचा देखील दावा केला होता। अनेक चर्चा या देखील सोशल मीडियावरती रंगल्या होत्या। मात्र आता या फेस रेकग्निशन जो अहवाल आलेला आहे याच्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये देखील हा अहवाल मागितण्यात आला होता आणि त्यानुसार आता हा अहवाल पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे सीसीटीव्हीतील व्यक्ती आणि जो आरोपी आहे मोहम्मद शहजाद हा तोच असल्याचा दावा हा देखील या अहवालातनं करण्यात आलेला आहे। त्यामुळे जी काही चर्चा रंगली होती की तो आरोपी जो सीसीटीव्ही दिसतोय हा तो नाहीये, मात्र त्याला आता कुठेतरी पूर्णविराम मिळालेला आहे आणि पोलिसांसाठी एक भक्कम पुरावा हा देखील करू शकतो। ज्या आधारावरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते त्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे। याआधी देखील हातांचे ठसे असतील किंवा आरोपीने दिलेली कबुली असेल, सीसीटीव्हीतील चित्रीकरण असेल, या एकूणच आधारावरती पोलिसांची जी केस होती ती भक्कम झालीच होती। मात्र अनेक प्रश्न या सीसीटीव्हीतल्या चेहऱ्याबाबत उपस्थित केले जात होते, त्याला देखील आज पूर्णविराम मिळालेला आहे। त्यामुळे अनेक नवनवीन घडामोडी यामध्ये अनेक समोर येऊ शकतात। त्यामुळे आणखी तपासात काय पोलिसांच्या हाती लागतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र वांद्रे पोलिसांना मिळालेलं हे मोठं यश मानलं जाईल। यामिनी, अगदी धन्यवाद सूरज या माहितीसाठी।